श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री दत्तराजगुरुवे नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. करीतो कसबा गणपतीस नमन, जोगेश्वरी मातेचे ध्यान, कुलमाता काली मातेस वंदन, खंडोबाराया धरितो तुझे चरण. माता पिता अति पुण्यवान, होतो सेवेसी तत्पर कर द्वय जोडोन. आठो होताची पाझरती नयन, कोण लाड आता पुरवेल. अक्का अण्णांनी सत्कर्म केले जीवनी, दुःखितासाठी सत्वर गेले धावूनी. जनाधीर देऊनी, झाले की हो समाधानी. श्री स्वामी समर्थ माऊलीची अगाध लीला, कशी सांगू तुम्हाला न उमजे मला. परी लिहिण्या प्रवृत्त करी की, लिहावे की न लिहावे, कैसे काय करावे. कुणाची आता पुसावे, मन झाले बेचैन. ऐशा अवस्थेत गिरीश आला धावत, रस्त्याने येता झाला दृष्टांत. सांगू लागला स्वामी प्रासादी, स्वामी वदती त्याला, सांगावा धाड प्रतापला, लिखोगे किताब तो मिल जाएगा जवाब. स्वामींनी दिला आशीर्वाद, पोथी असे भक्तासी प्रसाद. नित्य पठन पुण्यप्रद, वाचन करताची पळतील दैन्य दूर. दत्तावतारी नृसिंह स्वामींनी, कार्य केले भ्रमण करुनी. वाडी औदुंबर गाणगापुरी राहुनी, भक्तजन तारिले अगणित. गाणगापुरीहून नित्यानंदी श्री गुरु निघाले, भक्त सवे धावू लागले. समाधान त्यांचे केले, जड अंतकरणी सर्व मठी परतले. श्री गुरु आश्वासती त्यावेळी, असेल दृढ भक्ती ज्या जवळी. दर्शन देईन वेळोवेळी, भक्त रक्षणार्थ, मूळचा मी ही दत्त भक्त. श्री स्वामी समर्थ आले जीवनात, मन होते सद्गतीत. दत्त स्वामी असती एकची, श्री नृसिंह स्वामी गेले श्रीशैल्यासी. शुक्रवार माघ कृष्ण प्रतिपदेसी, बहुधान्य नाम संवत्सराशी. राहिले आनंदस्थानी, समाधी स्वामींची लागली. वारुळाने दिव्यमूर्ती झाकली, 300 वर्ष निघून गेली. आश्चर्य घडले की विश्वात, वनी लाकूड तोड्या आला. कुऱ्हाडीचा घाव बसला, स्वामी माऊलीच्या मांडीला. व्रण कायमचा उमटला, स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. त्रिगुणरूपी मूर्ती अवतरली, देवादिकांनी लोटांगणे घातली. अनंत ब्रह्मांडाच्या स्वामीस, आजानुबाहू तेजोराशी स्वामी प्रकटले. नयन भक्तांचे दिपले, जन कल्याणार्थ महाराज निघाले. भारत भ्रमण करण्यास स्वामी काशी क्षेत्री आले. तेथून काली माता दर्शनास गेले. उत्तर देशी बहुत फिरले, भक्तजन तारणार्थ. स्वामी फिरले गंगा तीरी, हरिद्वार बद्री केदारी. सुखी व्हावे जन ही तळमळ अंतरी, म्हणून भ्रमंती केली निशिदिनी. सन 1838 आले परब्रह्म स्वामी मंगळवेढ्यात. 12 वर्षे राहुनी झाले पुनीत. धन्य धन्य ते गाव, गावात होता बसप्पा तेली. स्वामी भक्ती त्याची भली, कळवळली गुरु माऊली. उद्धार केला बसप्पाचा, बसप्पाची गरिबी अत्यंत. अन्नाची अतिभ्रांत, भुकेने पत्नीही असे तळमळत. दारिद्र्य कोणा असू नये, निबिडवणी स्वामी सवे. बसप्पा धावे भरभर, परी सर्प दिसू लागले भयंकर. कापू लागला थरथर, आता स्वामीच एक आधार. स्वामी वदती त्याला, घे यातील सर्पाला. कशासाठी तू भ्याला, पाठीस मी असता. भयभीत बसप्पाने वस्त्र घेतले करी, चटकन घातले सर्पावरी. धावत आला घरी, उभा टाकला पत्नी समोरी. बसप्पाने घाबरून वस्त्र दिले फेकून, सुवर्ण काम पडली धाडकान. आश्चर्य झाले की स्वामी तेथून निघाले, पंढरपुरी आले. विठ्ठलास भेटले, सुंदर ते रूप. कालांतरे स्वामी आले फिरत, अक्कलकोटी खंडोबाच्या मंदिरात. बसप्पा असे समवेत, होती अश्विनी शुद्ध ललिता पंचमी. साल होते 1856, अक्कलकोट झाले पावन. भक्तांना न्यावया उद्धरून, परब्रह्म अवतरले. स्वामींची अगाध लीला, वदती भक्त अक्कलकोटी जाऊ चला. दर्शन होताच दुःख दैन्य राहील कशाला. अद्भुत सामर्थ्य समर्थ चरणी, स्वामींची आजही येते प्रचिती. स्वामी प्रासादी गोगावले मठी दिली विभूती. महती त्याची वर्णू किती, 49 मंगळवार पुणे स्थान असे बरवे. जुलै 1 सन 2001 ला, आषाढ शुद्ध एकादशीला.
अद्भुत चमत्कार घडला, विभूती प्रवाह येऊ लागला. ऐसे कैसे घडले कळेना आम्हाला. स्वामी फोटोतून काचेबाहेर विभूती प्रवाह आला. सौ अपर्णाने प्रथम तो पाहिला. साक्षात्कार घडला, प्रज्ञा श्रीधर मजला. अक्कलकोटी जैसे घडले तैसे येथेही घडू लागले. चमत्कार तेची होत राहिले, फरक फक्त नावातच. गरिबासी मिळू लागले धन, विद्यार्थी पास होऊन जाऊ लागले आनंदून. कित्येक वर्षांनी भगिनींना झाले संतान, अशक्य ते शक्य करतात स्वामी. कोर्टाची कामे झाली कित्येकांची, घरे झाली स्वतःची. चिंता न उरली आजाराची, श्री स्वामी समर्थ कृपे. कित्येक मुलामुलींचे विवाह झाले, स्वामी प्रासादी दर्शना येऊ लागले. आणि विवाह पटकन जमले, समर्थांची लीलाच न्यारी. आहे काळ धकाधकीचा, बरी श्री स्वामी समर्थ जप करा 10 मिनिटांचा. तारक मंत्र अन स्तवन एकदा तरी वाचा, घ्या स्वामी अनुभव स्वतःचा. करा कुलदेवतास नमन, मन ठेवा सदैव पावन. करा भगवंताचे चिंतन, सदैव स्वामी राहती पाठीशी. स्वामींची येथील विभूती मात करते काळावरती, भक्ताजवळी विभूती असती, भय नसते कदापि. करा स्वामींचे स्मरण, स्वामी करती सर्व संकट हरण. चिंतेचे काय उरले कारण, समर्थ पाठीशी असता. स्वामी प्रासादी घेता दर्शन, मन होई अति प्रसन्न. शांत होती नयन, स्थिर होते चित्त. भक्त निगती घाईत, परी स्वामी नाही सोडत. नाही पाय निघत, खिळवून ठेवती तासनतास. रूप निहाळावे किती सुंदर, स्वामी दयद्रतेचा सागर. येतो नैनी भक्ती रसाचा पाझर, घालती स्वामी कृपेची पाखर. जड अंतकळणी भक्त निगती, हळुवार कुणी द्वार लाविती. भक्त पुन्हा जिन्यातून डोकावूनी बघती, क्षणात नयन डबडबती. मान उंचावूनी स्वामी ही पाहती, हितगुज काही करती. भक्तास निरोप देती, भक्ती होत असे अद्वैताची. स्वामी प्राणसखा आमुचा, वाटाड्या जन्मोजन्मीचा. आनंद जसा कृष्ण गोपिकांचा, नाते तैसीचे आमचे असे. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्था, वाटे तुझीच गावी गाता. ठेवितो चरणी माथा, कृपा सुद्यावी भक्तावरी. समर्थानी दिले आशीर्वचन, होऊनी अत्यंत प्रसन्न. भक्त करिताची स्मरण, तत्काळ धावून येईन मी. गोगावले मठी घ्यावे दर्शन, सारे या प्रतिदिन. आहे येथील महिमान, निदान गुरुवारी होऊ नये विस्मरण. कथा मागील राहिली, समर्थ स्वारी अक्कलकोटी आले. पुढे कथा कैसी वर्तली, सांगावी तत्काळ. होते सद्गतीत मन, करावे कैसे लेखन. परी आगाध लीला गाईन, माऊलीची माझ्या. स्वामी चरण वंदून, करीतो लीलांचे कथन. मज न येत असे लेखन, परी स्वामींचे म्हणून घ्या गोड मानून. ऐसी विनवणी भक्ता तुला, तू स्वामी भक्त भला. म्हणून नसे चिंता मला, स्वामीच उद्धारणार भक्ताला. स्वामी कृपा एकदा होता, मग काय उणे जगता. स्वामी आपली माता, आहे विश्व माऊली. होता अहमद नामक यवन, स्वामीच वेडा समजून. रिकामा हुक्का देऊन, गेला माऊलीची चेष्टा करण्या. स्वामींनी हुक्का घेतला, ज्वाळ त्यातून निघाला. यवन तो घाबरला, येई शरण स्वामीच. अहमदास कळले, स्वामी 3 दिवस उपाशी राहिले. हृदय त्याचे कळवळले, घेऊन गेला चोळाप्पाच्या घरी. चोळाप्पा थबकला, पाहून कोटी सूर्याच्या कारुण्याला. आनंदाने नाचू लागला, आजी स्वामी देव आले घरी. केले स्वामींचे पूजन, चोळाप्पाचे पाझरू लागले नयन. स्वामीस आवडले सदन, राहू लागले चोळाप्पाकडे. स्वामीस चोळाप्पा स्नान घालीत असे, केशर चंदन भाली लावीत असे. आचमणे 2 देत असे, नित्य ऐसा क्रम असे. तन मन धन अर्पून, वेळेस घरातील सामान विकून. करू लागला भक्तीचे सेवन, चोळाप्पाचे थोर मन. चोळाप्पाच्या घरी लागे दर्शनाची बारी. असंख्य होते सेवेकरी, रात्री 12 वाजती. होते सेवेकरी अगणित, परी नावे किती सांगावीत. असती सर्वच भक्ती मार्गात, धन्य ते शिष्य. चोळाप्पा, बाळाप्पा, भुजंगा, सुंदराबाई, धोंडीबा, कानफाट्या, स्वामी सुत शिवबाई. सर्वांचीच स्वामी आई, होते सारे सेवेसी तत्पर. महाराज होते चोळाप्पाच्या मठात, गुंतले सारे स्वयंपाकात. लख्या गेला बाजारात, गुळ आणण्यासाठी. महाराज झाले रडवेले, लख्या गुळ खाता माका नाही देता म्हणाले. कोकणी सर्व बाजाराकडे धावले, होते महाराज अंतर्ज्ञानी. स्वामी न मानी जाती, कुणाच्याही घरी राहती.
समान सर्वास मानती, होती भक्तीवरी प्रीती. कधी राजाच्या घरी तर कधी रंकाच्या द्वारी, ऐसी लीला न्यारी समर्थांची या दरबारी. होता श्रीधर तरुण, पोटदुखी झाली दारुण, अवस्था अति करुण, होई बेचैन रात्रंदिन. स्वामी अति कळवळले, औषध त्यास सांगितले, कडुलिंबाचा रस घे म्हणाले, गेली त्याची व्याधी. वार्ता कळली मालोजी राजाला, चोळापाच्या घरी योगीराज आला. आगाध त्याची लीला, निघाला दर्शनाला. लव्या जम्यासह राजे हत्तीवरून निघाले, स्वामी रायासमोर उभे ठाकले. स्वामी क्रोधित झाले, खाडकान दिली श्रीमुखात. स्वामी कडाडूनी वदले, तुझा बडे जाऊ येथे न चाले. ऐसे कित्येक राजे आम्ही बनविले, अन कित्येक मोडले. त्यांची गणती काही नसे, लीनता थोर गुण असे. तेथीच मी वसे, भोळी भक्ती मज आवडे. सरदार होते तात्या भोसले नामक, स्वामींचे निष्ठावंत सेवक. यमदूत आला अचानक, काळ समोरी दिसू लागला. गेले सरदार घाबरून, स्वामींचे चरण धरिले पटकन. सेवा अजून करायची विनवून, मागितले जीवदान. स्वामी खदा खदा हसले, यमदूतास सांगितले, समोरील बैलास ने भले. असे तात्या माझा निस्सीम भक्त, तोची नवल घडले. यमदूताने बैलास नेले, अद्याप ही जीव वाचविले. ऐसेच अगणित ठेवा मन पवित्र, करा स्वामी सेवा अहोरात्र. नामस्मरण विसरू नका मात्र, भय कशाचेही नाही. सुंदराबाईस सेवा घडली, सोलापूरहून होती आली. कारभार सर्व बघू लागली, असे तिची पूर्व पुण्याई. गर्व तिला झाला, ठेवू नको रे हिला. स्वामी बदले चोळापाला, सेवा करुणी ठरली अभागी. ऐसी वृत्ती नसावी, सेवा शुद्ध असावी. पवित्र मनाने करावी, नाहीतर बोल सारे ठरते. चोळाप्पा पुत्र कृष्णप्पा करे स्वामींची सेवा. स्वामी सेवा तोची होता, एक त्याचा मेवा. कुचेष्टेने जन म्हणती, काय हुशारी वहावा. नाही लक्ष चोळाप्पाचे मुलांच्या शिक्षणाकडे. म्हणती स्वामी मुले माझी भाग्यवंत, देत नाही सेवेत कधी अंत. नसे महत्व कशास परमार्थात, कळली याची महती तेची धन्य. बाळाप्पा स्वामींचा भक्त महान, करीत असे सदोदित अनुष्ठान. असे स्वामींचा सेवक छान, सदोदित प्रसन्न स्वामी त्यावरी. वारंवार स्वामी सांगत त्यास, मी देत असे माझ्या शिक्कमोर्तबास. आशीर्वाद असे तुझ्या कार्यास, कार्य करे मीच तुझ्याद्वारा. बाळापाची थोरवी वाढली, गुरु मंदिरी भाविकांची गर्दी लोटली. स्वामी कार्याची धुरा वाहिली, बाळापाने अखंडित. माझ्या जीवीचे जीव स्वामी महाराज, कशी वर्णू थोरवी कळे नामज. आहे साम्य काही आमच्या जीवनात, सांगतो तुम्हास परी लीनता आहे मनात. नृसिंह नाव असे स्वामींचे आणि माझ्या आजोबांचे, जन्म नाव चैतन्य स्वामींचे आणि माझे. स्वामी आणि मी मीन राशीचे, स्वामी प्रज्ञापुरीचे प्रज्ञा नाव कन्येचे. स्वामी आले अक्कलकोटी ललिता पंचमीस, प्रज्ञाचाही असे तो जन्मदिवस. स्वामी झाले समाधीस्थ, चैत्र कृष्ण त्रयुक्त चतुर्दशीस. तोची माझा जन्म आलो स्वामी कार्यास. स्वामी सांगू लागले भक्तास, निघालो आम्ही निजधामास. देऊ नका दुःख चित्तास, राहीन मी तुमच्याच साठी. मज जे जन अनन्य भावे बसतील, करुणी चिंतन उपासना माझी करतील. सदा सर्वदा माझ्याशी युक्त राहतील, निष्कामी भक्तांचे सर्व मी करीन. श्लोक गीतेतील असा म्हणून, स्वामींनी दिले अभयदान. केले सर्वांचे समाधान, बसले पद्मासन घालून. स्वामी क्षणार्धात निमग्न झाले निजानंदात. भक्त बसले मस्तक आपटत, हाकार सर्वत्र पसरला. स्वामींना दया आली, समाधी उतरवली. हम गया नाही जिंदा हे आरुळी दिली, गेले पुन्हा निजानंदी. भक्त मग सावरले, लीला स्वामींच्या आठवू लागले. भजन सर्वत्र सुरू झाले, माऊलीचे माझ्या. सन 1878 मंगळवारी, चैत्र कृष्ण त्रयोदशी 4 वाजता दुपारी. निजानंदी गेले स्वामी प्रज्ञापुरी, बहुधान्य नाम संवत्सरी. समाधीस्थ झाले स्वामी वडाखाली, विमान करून दिव्यमूर्ती त्यात बसविली. चोळाप्पा घरी समाधी होती केली, यात्रा तेथे येऊन पोहोचली. पाठ नवा चंदनी, ठेविला समाधीस्थानी. अश्रू वाहती नयनी भक्तांच्या माझ्या.
पूजा आरती झाली जय घोषात, महाराजास बसविले समाधीत. नीरव शांतता पसरली क्षणार्धात, बाळापा लावी अत्तर स्वामीस. मस्तक चरणी ठेवूनी, समाधी बंद करुणी, स्वामी राती चिरंतनी. घोष झाला एकच हर हर महादेव. सांगत असे प्रताप महिमा स्वामींचा, लुटू या सारे आनंद पुकांचा. संकटी पोती त्रिकालवाचा, होत असे त्वरित संकट निरसन. स्वामींनी दिला दृष्टांत, येतात जे भक्त गोगावले मठात. ते बसलेत माझ्या नौकेत, भिऊ नका मी असे नौका वल्लवत. नोव्हेंबर 26, 2006. श्री स्वामी समर्थ महात्म्य पोथी गेली पूर्णत्वास. रविवार दिन महात्म्य आहे चंपाषष्ठीस. योजना होती ऐसी समर्थ कृपे, प्रताप अनंत गोगावलेकडून लिखाण झाले. स्वामी समर्थांनीच लिहून घेतले, कळवळून समर्थाजवळ एकची मागितले. स्वामी देवा भक्ता उद्धारावे, तत्काळ स्वामींनी आशीर्वाद दिला. नित्य वाचेल जो या स्वामी महात्म्याला, त्याशी भय कशाला, सांभाळीन मी सदैव भक्ताला. इति श्री स्वामी समर्थ महात्म्य कथनम समाप्तम. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. शुभम भवतु.